मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण स्नेहा गणेश मारवाडे या वहिनींना भेटणार आहोत. हे त्यांचं सासरचं नाव आहे, तर माहेरचं नाव स्नेहा राजेंद्र धरम. थांबा थांबा थांबा, मी तुम्हाला आता लक्ष्मी पाठवतो ऑनलाईन पद्धतीने, ती पण पाठवली. आली बरं, आता वहिनी उखाणा घेणार आहात का? मंदिरात वाहते फूल आणि पान, गणेशरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा राखून मान. वा 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 वा. बरं वहिनी, आता तुम्ही कुठे आहात? बदलापूरमध्ये आहात. जरा ओळख करून द्या. हे माझे मिस्टर गणेशराव मारवाडे. नमस्कार. हे माझे दीर रमेश मारवाडे. नमस्कार. माझी देराणी मेघा मारवाडे. नमस्कार. हे सासूबाई शशिकला मारवाडे. हे सासरे राम मारवाडे. नमस्कार. नमस्कार. माझी बदली माझी आई आहे. आई नमस्कार. नमस्कार. बाजूला मावशी बसली आहे. नमस्कार. आणि इकडे वहिनी आहे. नमस्कार. नमस्कार. वरती भाऊ आहे विपुल डोंगरे. नमस्कार. वरती आहे की पाठी आहे? पाठी भाऊ आहे. आणि इकडे मामे भाऊ आहे सागर वैद्य. नमस्कार. 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 चला, सगळ्यांची ओळख झाली. आता माहेरच्यांकडे जाण्यापूर्वी मला आधी तुम्हाला विचारायचंय, वहिनी तुमचं बालपण कुठे गेलं? बालपण माझं ठाण्यामध्ये गेलं. ठाण्यात पाचपकाडी. बरं, पण आता ही सगळी माहेरची मंडळी तुमची आहेत कुठे? हे पनवेलला आहे सध्या. वहिनी, मग कसं गेलं बालपण तुमचं? बालपण चाळी होतो आम्ही राहत. खूप मजा मस्ती. जे सर्व बहीण 4 बहिणी आम्ही. 4 बहिणी खूप मजा. चौघी पण बहिणी असल्यामुळे एकदमच लहानपणापासून एकदम मिळून मिसळून राहिलेलो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही बदलापूरला शिफ्ट झालो. आई बाबा काय करायचे तुमचे? आई घरीच असते, हाऊसवाईफ आहे. वडील BSNL मध्ये होते, आता रिटायर्ड झाले मागच्याच वर्षी. तुमच्या 4 बहिणींमध्ये हट्टी कोण होतं? मीच आहे. बरं, जरा पटकन माहेरला जातो. माहेरचं कोण कोण काय म्हणतंय ते जरा ऐकूया. आई नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय आज? छान वाटतंय. पण कशी होती लहानपणी? हट्टी होती. 4 मुलींमध्ये काय कसे वेगळेपण होतं सांगा जरा. चांगले, 4ही मुली चांगले. नाही, आम्ही कधी म्हटलं वाईट आहेत म्हणून. 4ही मुली चांगल्याच आहेत, पण मोठी कशी होती सांगा? 1 नंबर कशी होती? 1 नंबर एकदम शांत आहे, हुशार आहे. 2 नंबर? 2 नंबरची DED झालेली आहे थोडीशी खोडकर आहे जरा. ती खोडकर आहे. खोडकर आहे. 1 नंबर शांत, 2 नंबर खोडकर, 3 नंबर? 3 नंबर हट्टी. 3 नंबर हट्टी. आणि 4 नंबर? 4 नंबर ती पण मस्तीखोर आहे. ती पण मस्तीखोर. काय मस्त 4 जणी आहेत. मग कधी लहानपणी शाळेतून तक्रारी यायच्या का? 2 नंबर मुलीच्या यायच्या तक्रारी. अच्छा, यायच्याच का तक्रारी? पण मग कसं काय सगळं बालपण त्यांचं होतं? तेव्हापासून तुम्ही पनवेलमध्ये आत राहायला? नाही, आम्ही आधी ठाण्याला होतो, नंतर मग पनवेलला शिफ्ट झालो. हिला सर्व्हिस लागली तेव्हा पनवेलला शिफ्ट झालो आम्ही. आता बाजूला तुमच्या कोण आहे? मावशी. ही मोठी बहीण माझी. बरं, त्यांचं काय म्हणणं आहे? नमस्कार. तुम्ही सांगा वहिनींबद्दल आमच्या. छान आहे, चांगली आहे, अभ्यासात हुशार आहे, खूप हट्टी आहे. हो, हट्टी आहे, सगळ्यांच्याच तोंडून येत आहे. नाही, पण हुशार खूप आहे. लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार आहे. तिच्या हट्टीमुळे ती सर्व याच्यामध्ये आहे, पुढे आहे. बाजूला बसलेल्या वहिनी आहेत का? छान आहे, मनमिळाऊ आहे, शांत स्वभाव आहे तिचा. आणि विशेष म्हणजे सगळ्यांना मदत करणारी आहे. प्रत्येकासाठी अगदी मनापासून धावून जाते, असं विचार नाही करत ती कुठल्याच गोष्टीचा. पण पनवेलला येतात का कधी? हो, येतो ना. नाही, मग किती दिवस राहतात आल्यावर? 1-2-4 दिवस बस भरपूर झाले. मग तुम्हाला भरपूर होतात का त्यांचे? भाऊ काय म्हणतोय? माझी सिस्टर अत्यंत हुशार आहे, चपळ आहे. आणि जसं माझ्या वाईफने सांगितलं तसं ती अभ्यासात खूप हुशार आहे आणि दुसऱ्यांना मदत करणारी आहे. त्याबद्दल आम्हाला तिच्या सर्वांना तिच्याबद्दल अभिमान आहे. आणि ते बाजूला आहेत ते काय म्हणताय? सर, माझा तिचा अनुभव असा की ती खूप हट्टी, म्हणजे खेळायच्या वेळेस पण असं काही झालं, चिडचिड झाली का ती एकदम रडायची वगैरे, असा तिचा अनुभव. वा वा वा, बघितलं, इतकं सगळं म्हणणं आहे. आणि आता ताई, मला तुम्हाला विचारायचंय, ताई तुम्ही काय सांगणार?
इतकं सगळं माहेरची लोक आज तुमच्याबद्दल बोलले, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय आणि सर्व खूप म्हणजे सपोर्ट करणार आहेत मला आणि अजून पण करतात. म्हणजे आता 2 वर्ष लग्नाला झाले, मी आई वडिलांकडेच राहते पनवेलला, म्हणजे तिथूनच अपडाऊन करते. जॉब निमित्त मला इकडे फक्त शनिवार रविवारच येते, विकेंडला. पण कुठे नोकरी करता तुम्ही? मी सिटी सर्वे ऑफिसला आहे, गव्हर्नमेंटला, लँड गव्हर्नमेंटला. त्यामुळे तिकडे तुमची धावपळ असते आणि म्हणून पनवेलवरनं तुम्हाला पटकन जायला मिळतं, बरोबर ना? आणि मिस्टर काय करतात? मी टीचर आहे कल्याणमध्ये. अरे बापरे. पण मग घरात कोण कोणाचा तास घेतं? घरात माझाच क्लास घेतला जातो. लग्नाच्या पाठवणीचा दिवस आठवतो तुम्हाला? हो. काय झालं होतं लग्नाच्या पाठवणीचं? म्हणजे माझं तेव्हा ऍक्च्युली मी इकडेच येणार होती ना परत, म्हणजे सासरी माहेरीच जाणार होती. त्यामुळे मला असं वाटतच नव्हतं की मी सासरी जाते. रडायला पण जास्त येत नव्हतं मला तेव्हा. थोडस मी असं हे केलं की हा म्हणजे आता मी जाते सासरी, तर मी तयारी केली मनाची थोडी आणि मग असं मला रडायला आलं. अरे बापरे. आज कुणाला मिस करताय वहिनी? मीच माझे आजोबा म्हणजे खूप म्हणजे देवा धर्माचं खूप करायचे ते. म्हणजे त्यांनी आम्हाला खूप लहानपणापासून खूप चांगले संस्कार केले. आमच्यामध्येच राहायचे ते आणि आजी गावाला असायची, वडिलांचे आई वडील. आता वहिनी तुम्ही इतक्या जणांची आठवण काढली. सासरीच्यांचाही मी चेहरा बघतोय, माहेरच्यांच्या डोळ्यात काही जणांच्या तर पाणी येऊ लागलंय आज या सगळ्या तुमच्या बोलणी ऐकून. आई भाऊ तुमच्या लग्नाच्या पाठवणीच्या त्या आठवणीने काहीशी गंभीर झाले एकदम. ती आठवण त्यांना आली. बरं, आता मला दादा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर ताईला सोन्याची नथ मिळणार. माहेराहून सासरी सोन्याची नथ पाठवली जाणार का? आता आपण बघणार आहोत. दादा तुमच्यासाठी प्रश्न आहे. मला एक नातं आहे, ते नातं अचूक तुम्ही सांगायचंय. आईच्या भावाच्या मुलाची बायको तुमची कोण? वहिनी. नक्की? नक्की सर. अभिनंदन. आणि दादाकडून ताईंना म्हणजे आमच्या वहिनीला मिळालेली आहे सोन्याची नथ. ही सोन्याची नथ लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. त्या वहिनी अभिनंदन. आता आपण सासरच्यांना बोलतं करणार आहोत. अरे वा, मस्त वाटतंय. वहिनी, शेजारी बसलेले गणेशराव, त्यांची आणि तुमची भेट कशी झाली? आमचं अरेंज मॅरेज झालं. म्हणजे आमचं समाजाचं पुस्तक असतं ना, त्याच्या थ्रू वडिलांनी कॉल केलेला. मग त्यांनी ते बघायला आले, त्यांची बहीण भाऊजी आणि ते तिघं बघायला आलेले मला. पण ते बघायला आले तेव्हा खूपच शांत बसलेले, एकदम हाताची घडी घालून एकदम शांत. आणि त्यांची बहीण आणि भाऊजीच बोलत होते, प्रश्न तेच विचारत होते मला सगळं. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्षच झाले. 2 वर्ष गप्पच आहेत ते? गप्पच आहेत, शांतच आहेत, म्हणजे स्वभाव शांत आहे त्यांचा. बरं गणेशजी, मला सांगा तुमचं बालपण कुठलं सगळं? आमचं बालपण उल्हासनगरचं गेलं. उल्हासनगरच्या जवळ मारळगाव आहे, त्या ठिकाणी आमचं बालपण गेलं. आणि शाळेतलं शिक्षण सुद्धा उल्हासनगर 1 मध्ये महाराष्ट्र मित्र मंडळ शाळेत गेलं. आई बाबा काय करायचे? माझे वडील उल्हासनगरला टेलर म्हणून काम करायचे आणि वडील टेलर म्हणून काम करायचे आणि आई जी आहे ती वडिलांना मदत म्हणून घरी शिलाईचं काम करायचं. म्हणजे खूप कष्ट केले आई बाबांनी. आम्ही एकूण 5 भावंड आहोत, 3 बहिणी आणि आम्ही 2 जण भाऊ. तर 5 जणांना त्यांनी चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं, शिकवलं. माझी मोठी बहीण जी आहे ती टीचर आहे. 2 नंबरच्या बहिणीचं पण ग्रॅज्युएट पर्यंत टीचर केलं. 3ऱ्या नंबरच्या बहिणीला पण टीचर केलं, मला पण टीचर केलंय आणि भावाला इंजिनियर केलं. आणि एवढं सगळं त्यांनी फक्त शिलाईच्या याच्यावरती त्यांनी सगळे मेहनतीवरती त्यांनी सगळं केलं. खूप कष्ट करून तुम्हाला लहानाचं मोठं केलं. हो. सुनेबद्दल काय सांगणार मामा? चांगली आहे. चांगली. आम्ही कधी म्हटलं चांगली आहे म्हणतात वाईट. आई बोलणार आता. आई बोला, तुम्ही सांगा तुमच्या सुनेबद्दल. सून चांगली आहे. तिकडे माहेरचे सगळे म्हणतात की या खूप हट्टी आहेत म्हणून. हो, हट्टी आहे. तिला काही असं तेच करा वाटतं तिला असं काही. काय वहिनी बघा, सासूबाई पण म्हणतायत हट्टी आहे. काय इतका हट्टीपणा करता हो? नाही, मला माझ्या मनाला पटेल तेच मी करते, म्हणजे माझा स्वभावच आहे तो. दीर काय म्हणतोय वहिनीबद्दल? मला फक्त एवढं म्हणायचं आहे की त्यांनी बाहेर शॉपिंगला वगैरे जातात, आईला आणि माझ्या बायकोला घेऊन जावं सोबत. ते काय आता नवऱ्याला घेऊन जातात सोबत फक्त शॉपिंगला प्रत्येक वेळेस, तर आईला आणि बायकोला सोबत घेऊन गेलं तर बरं. काय हो,
हो हो जातात ते शॉपिंगला जास्त. जातात हे दोघं जण ऍक्च्युली जातात. आणि तुमच्या बायकोला नेत नाहीत? नाही म्हणजे असं विचारलं पाहिजे की चला आपण जाऊ आता तिघांनी मिळून, तिघी सासूबाई बाई आपल्या बायको असं तिघांनी मिळून जाऊया कुठेतरी, घेऊन या बरं सामान किंवा शॉपिंग म्हणा काही पण. बरं वहिनी हा. पाठीमागे उभ्या असलेल्या त्यांचं काय म्हणणं आहे? ताई छान आहे आमच्या. म्हणजे माझं जसं लग्न झालं तसं लॉकडाऊनच लागला, मग त्यामुळे माझं वर्क फ्रॉम होमच असतं. तर मग म्हणजे जेव्हा मी काम करत असते तेव्हा काही टेन्शन नाही, ते पूर्ण स्वयंपाक वगैरे करून घेतात. पण असं एकच आहे, खूप गडबड म्हणजे असं एकदम फास्ट सगळं करतील. पण तुमच्याशी कसं काय, व्यवस्थित वागतात का तुमच्याशी? आणि त्या हट्टी आहेत का हो? हा थोडेफार म्हणजे थोडंफार आहे तसं. गणेशराव, मला आता तुम्हाला विचारायचं आहे. सगळ्यांशी बोललो, सगळेजण म्हणतात वहिनी प्रचंड हट्टी आहे. तुमचं काय म्हणणं आहे, कुठला बदल केला पाहिजे त्यांनी स्वभावात? कामामध्ये वगैरे ती फास्ट आहेच, म्हणजे ती म्हणजे जसं सुपर फास्ट एक्सप्रेस असते ना, त्या पद्धतीने ते काम पटापट करते. मग त्याच्यामध्ये जरासं काम म्हणजे जरा इकडं तिकडं होतं जरा, तर जरा हळूहळू काम करावं, व्यवस्थित काम करावं असं माझं म्हणणं आहे. आणि जरा रागू नये जास्त, एवढं फक्त म्हणणं. आणि वहिनी तुमचं काय म्हणणं आहे, गणेशजीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? ते म्हणजे असे हौशी नाही आहेत, म्हणजे असं शांत स्वभावाचे एकदम, म्हणजे असं कोणत्या गोष्टीची हौस नाही, असं पटकन असं काय बोलणार नाही, असं म्हणजे असं शांतच बसतात. असं पटकन असं कुठे जायचं की कुठे काय असं वगैरे तर नाही त्यांना, म्हणजे फिरायची वगैरे हौस. आणि मला हौस आहे फिरायची. पण तुम्ही पनवेलला राहता 4 दिवस नोकरीसाठी, मग येतात का तुम्हाला भेटायला मध्येच मिस्टर? नाही, ते एवढे येत नाही मला भेटायला, त्यामुळे मला ते पण म्हणजे वाटतं की म्हणजे त्यांनी यावं भेटायला, पण ते येत नाही. ते शनिवार रविवार मीच येते, म्हणजे मी शुक्रवारीच येते, शनिवार रविवार राहते आणि जाते. पण मग तुम्ही येताना कसे, एकट्याच येतात की ते आणायला येतात तुम्हाला? काय नाही, आणायला बिणायला कधीच नाही आलं. काय हो गणेशराव, असं का करतात? कधी जात का नाही? याच्या पुढे जाईल बघा, प्रॉमिस करताय तुम्ही. बरं, कुठे कुठे फिरून आलात 2 वर्षात? 2 वर्षामध्ये आम्ही बँगलोर, म्हैसूर, उटीला गेलो होतो लग्न झाल्यानंतर. त्याच्यानंतर महाबळेश्वरला गेलो होतो, औरंगाबाद वगैरे फिरलो. काय वहिनी, अजून कुठे जायची इच्छा आहे? लवकर सांगा, आज कमिट करून घेऊया. माझं म्हणणं इथल्या इथे म्हणजे आपण सुट्टीला आलो, एक दिवस असं सोबत असतो. म्हणजे आता मी तर शुक्रवारपर्यंत तिकडेच असते. माझं म्हणणं की सुट्टीला आलं तर कसं वेळ एकमेकांना देता आला पाहिजे, की चला सुट्टीला आलं तर इथल्या इथे कुठे पण जाऊ, कुठे मंदिरात जाऊ, कुठे काय कसं असं कुठे पण नाही येत ते असे नाहीच बोलतात पहिले, म्हणजे असं पहिले लगेच तयार नाही होत, मग त्यांना असं फोर्स करावा लागतो, चला चला. वहिनी, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? म्हणजे चिडचिडपणा, आगीतपणा थोडा कमी करेल, हट्टीपणा कमी करेल थोडा. आणि असं झालं तर गणेशजी आवडेल का हो तुम्हाला? हो, खूप आवडेल. खूप आवडेल म्हणतायत. बघितलं वहिनी, त्यांना आवडेलच, त्यांच्या मनासारखं होईल ना. मग जरा व्हायला पाहिजे ना त्यांच्या मनासारखं. होणार का वहिनी असं? हो हो, नक्कीच. बरं वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची तर म्हणजे मी हट्टीपणामुळे कोणाला म्हणजे कोणाची मनं दुखावली असतील तर सर्वांची, म्हणजे आई वडील, सासू सासरे, धीर, जाव, मिस्टर, भाऊ बहीण, सर्वांची. गणेशजी, आता या ठिकाणी वहिनींनी सांगितलं की आता त्या उद्यापासून स्वतःमध्ये बदल करणार आहेत, हट्टीपणा एकदम बंद करून टाकणार आहेत. आणि असं केल्यानंतर मग आता तुम्हाला थोडंसं काहीतरी एक पाऊल पुढे टाकून पनवेलपर्यंत पोहोचावं लागेल. कसं जाणार तुम्ही? जाणार, नक्की जाणार. सरप्राईज देणार? ज्या तिच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या सर्व पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करेल. कारण की 2 वर्षामध्ये मला काय एवढं काय करता आलं नाहीये तिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण. याच्या पुढे नक्कीच मी तिच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेन. बस, अजून काय पाहिजे? लग्न झाल्यानंतर जी मुलगी सासरी येते तिला फक्त एवढीच इच्छा असते, आणि सासरच्यांची आणि माहेरच्यांची दोघांची इच्छा असते की तिने सुद्धा दोन्हीकडे समतोल राखला पाहिजे आणि दोन्ही बाजूची मनं जपत तिने सगळ्यांचा आदर केला पाहिजे. असं म्हणत आता एक छोटासा खेळ आहे. बरं, आत्ता या खेळामध्ये ना, आता मी मिस्टरांना काही प्रश्न विचारणार, बाकी कुणी बोलायचं नाही. 5 प्रश्न विचारणार. त्या 5 प्रश्नांमध्ये 3 उत्तरं जर बरोबर आली तर या वहिनींना मिस्टर आता तन्मणी मिळवून देणार का आम्हाला बघायचं. कारण मगाशी भावाने पहिल्या खेळामध्ये सोन्याची नथ मिळवून दिलेली आहे. आता ह्या खेळात किती उत्तरं बरोबर आहेत आता मला कळेल 2 वर्षातल्या प्रवासात. हां, बरं, आधी मिस्टरांना पहिला प्रश्न. तुमचं लग्न ज्या ठिकाणी झालं त्या लग्नाच्या हॉलचं नाव काय?
पेंडुलकर हॉल. तो विसरूच शकत नाही ना. नाही विसरू शकत. चला अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. आता दुसरा प्रश्न, वहिनींच्या आईचं नाव काय? उषा राजेंद्र धरम. अरे वा, सासूबाईंचं नाव पण लक्षात आहे. मग सासूबाईचं नाव लक्षात ठेवावं लागेल. तिसरा प्रश्न, या ज्या वहिनी आहेत त्या वहिनी कुठल्या देवतेची उपासना करतात? स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अरे वा वा, इथे तर स्वामी साक्षात तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि म्हणतायत भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हा, अरे वा वा, अभिनंदन. चला तिसरंही उत्तर बरोबर आलं. चौथा प्रश्न, झी मराठीवरची वहिनींची आवडती मालिका कुठली? देव माणूस. अरे वा, काय वहिनी न चुकता बघता का? नाही म्हणजे मी इथे नाही बघत, घरी नाही बघत, पण मोबाईलवर मोबाईलवरती बघत असते. पुढचा प्रश्न आहे, वहिनींचं आवडतं पुस्तक कुठलं? नवनाथांचं असेल, कारण ती नवनाथांचं पारायण करते, त्यामुळे नवनाथांचं असू शकतं. बरं, आज विचारूयाच, वहिनी तुमचं आवडतं पुस्तक कुठलं? मी पुस्तक म्हणजे वाचते सर्वी, पण मी वाचलेलं म्हणजे श्यामची आई. 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली असती तरी चाललं असतं, पण काय मिस्टरांचं वहिनींवर प्रेम आहे, 5 ही उत्तरं बरोबर दिली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि वहिनीनं मिळवून दिलेला आहे हा झी मराठीकडून तन्मणी. शेवटच्या टप्प्याकडे आलेले आहोत. पैठणीचा खेळ आहे, पण पैठणीचा खेळ आज वेगळ्या पद्धतीने खेळला जाणार आहे. आज आमची जी वहिनी आहे ती मात्र एकाच जागी बसणार आहे आणि मला बघायचं आहे पैठणी कोण जिंकून देणार. बदलापूरमध्ये मिस्टर जिंकून देणार का पनवेलमध्ये भाऊ जिंकणार आणि पैठणी आपल्या बहिणीला पाठवणार? कोण पैठणी मिळवून देणार ते बघायचं आहे आणि त्यासाठी खेळ सोपा आहे. आता तुमच्या स्क्रीनवरती अनेक अक्षरं येतील आणि त्या अक्षरांमध्ये विविध वस्तूंची नावं दडलेली आहेत. तुम्ही अचूक वस्तू ओळखायची आणि ती घरात जाऊन घेऊन यायची. मिस्टरांनी म्हणजे गणेशजींनी ती वस्तू आणून वहिनींच्या हातात द्यायची, तर भाऊ ते वस्तू ज्या घेऊन येतील त्या आपल्या आईच्या हातात देतील. आणि मला बघायचं आहे एका मिनिटामध्ये सगळ्यात जास्त वस्तू कोण घेऊन येणार, त्या वस्तूंची नावं आम्ही शब्दकोड्यात लिहिलेली आहेत. तर बघूया आता कोण जिंकून देणार पैठणी. हे शब्दकोड्याप्रमाणे असलेली अक्षरं तुमच्यासाठी. वेळ सुरू झाली, 1 मिनिटाची वेळ. वीस सेकंद राहिली. पाच, 4, 3, 2, 1. वेळ संपली. मिस्टरांनी खूप धावपळ केलेली आहे. तर किती वस्तू आणल्या आहेत वहिनी सांगा एक एक. पेन्सिल, पेला, 2, कंपाशी, 3, वही, 4, चार्जर, 5, खोबरेल तेल, 6, बादली 7 वस्तू आणलेल्या आहेत. अभिनंदन मिस्टरांनी. आणि भाऊ किती वस्तू घेऊन आलाय बघूया. थांबा. कब्बशी, 1, चार्जर, 2, पेन्सिल, 3, वही, 4, बकेट, बालदी 5, पेला, 6. अरे अभिनंदन, मिस्टरांनी आणून दिले म्हणजे 7 गुणसंख्या झाली. आणि गणेशजींनी वहिनींना मिळवून दिलेली आहे पैठणी. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे.
असेच हसत राहा, आनंदात राहा. एकमेकांचं वर प्रेम आहे ते कायम वाढत राहू द्या आणि एकमेकांचा आदर राखून स्वतःची काळजी घ्या आणि कोरोनाला लवकरात लवकर परतून लावूया असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात.